भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आमने उपसरपंचपदी सौ राजश्री किशोर पावशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे सौ राजश्री किशोर पावशे हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, तसेच ते उत्तम शिक्षिका देखील आहेत। त्यासोबतच सौ राजश्री किशोर पावशे यांना गावाचा नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, म्हणून त्यांनी सर्व गावकऱ्यांचे, ग्रामस्थांचे, ग्रामपंचायत कमिटीचे व ज्यांनी ज्यांनी त्यांना या शुभप्रसंगी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे। तसेच येणाऱ्या काळात चांगली विकासाची कामे करणार असे आश्वासन देखील यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। ये ना इकरा एक
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. तर राजेंद्र पावशे वेल एज्युकेटेड आहेत, म्हणजे सर्वच वेल एज्युकेटेड आहेत, त्याच्याबद्दल काय नाही. पण ते शिक्षिका आहेत तर त्यांना काही सांगायची गरज नाही. आणि ते पुढील काम चांगले करतील ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून. मी जे आज उपसरपंचपदी नियुक्त झाले आहे याचं सर्व श्रेय पहिलं तर माझे मिस्टर श्री किशोर पावशे, माझे सर्व वरिष्ठ मंडळी, ऑफकोर्स माननीय सरपंच साहेब आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ या सगळ्यांना देण्यात. तसं बघायला गेलं तर जेव्हापासून आमचे माननीय सरपंच साहेब हे पदी विराजमान झाले आहेत तेव्हापासून आमचे विकास कामं चालूच आहेत आणि पुढे आमचा प्रयत्न असेल की ती विकास कामं अजून वेगेने आम्ही पूर्ण करू. सुरुवात करते माननीय सरपंच साहेब यांचं सहकार्य नेहमी असलेला सपोर्ट मला, माझे सगळे सदस्य, माझे उपसरपंच, सर्व वरिष्ठ मंडळी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तसेच पूर्ण माझे नातेवाईक आणि ऑफकोर्स माझी फॅमिली, मायाचे पण आणि हे पण माझे दादा, सगळ्यांना मी माझं हे त्यांचे खूप खूप आभार. आज त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा म्हणून मी आज इथे उभी आहे. गावकऱ्यांना हेच सांगेल की ह्या वेळेस तुम्ही जर बघाल पूर्ण ग्रामपंचायत कमिटी ही वेल एज्युकेटेड आहे आणि सगळे नेहमी तत्पर असतात कामांसाठी. पण कोणतेही काम करायला इव्हन सरपंच साहेब ते नेहमी काही सांगा ते रेडी असतात. पण गावकऱ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. कधी पॅनिक नका होऊ, त्यांना पण वेळ द्या आणि त्यांना सहकार्य करा जेणेकरून आपण सगळे मिळून गावाचा विकास करू शकतो.